राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। पालकमंत्री विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अमरावती दौरा आहे आणि या पहिल्याच दौऱ्याच्या दिवशी जर आपण पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील अनेक नागरिक जे आहेत ते आपले तक्रारी घेऊन जे आहेत ते पालकमंत्र्यांकडे दाखल झालेले आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जनता दरबार या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेंचा भरलेला आहे। आलेल्या लोकांचे निवेदन जे आहेत ते या ठिकाणी स्वीकारले जात आहेत। पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर जो आहे तो यांचा पहिलाच दौरा आहे। त्याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो स्वागतासाठी आलेले नागरिक असेल किंवा मग आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी निवेदन घेऊन या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत। विविध सामाजिक संघटनांचे लोक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो पहिलाच आजचा त्यांचा दौरा आहे आणि पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते या ठिकाणी विविध आपले तक्रारी घेऊन विकास कामांचे अर्ज घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकतो आज दिवसभर चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत। जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे, सोबतच महसूल अधिकाऱ्यांसोबत देखील त्यांची चर्चा होणार आहे। तर पहिल्याच पालकमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर मोठी गर्दी झाली, पहिल्या दिवशी लोक येत आहेत, समस्यांचं निवारण करत आहेत। अमरावतीमध्ये मी आज सकाळपासून लोकांची भेटतो आहे, आताही एक जनसंवाद करतो आहे। मोठ्या प्रमाणावर लोक भेटायला आले आहे, खूप समस्या लोकांच्या आहे आणि आता मी हे खरं तर खूप समस्या असलेलं आजचं निवेदन आहेत। मी या सर्व समस्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। या ठिकाणी राष्ट्रीय श्रीराम सेनेने अवैध व्यवसाय बंद करण्याबद्दलचे निवेदन दिलं आहे। असे अनेक निवेदन आहे। प्रहार पक्षाचे निवेदन आहे की 5 महिन्यापासून धुळकात असलेलं स्त्री रुग्णालय दुरुस्त करा वगैरे वगैरे, असे 350 निवेदन आज मला आले आहेत। या निवेदनावर मी काम करणार आहे। तुम्ही सांगितलं की 3 ते 4 दिवस अमरावतीसाठी देणार आहे, तर राज्याचा तर कारभार आहे, परंतु नागपूरसोबत अमरावतीचा देखील कारभार तुमच्याकडे आहे। हो, मी ठरवलं आहे की 3 ते 4 दिवस अमरावतीला महिन्यात मी एकदा येणार आहे आणि जो लोकांचा आक्रोश आहे तो आक्रोश दूर करण्याचा प्रयत्न करेल। आमचे आमदारही या ठिकाणी आहेत। अमरावतीच्या अशा अपेक्षा आहेत की नवीन सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने आम्हाला प्रचंड विकासाला मदत करावी आणि त्या पद्धतीचं बहुमतही आम्हाला मिळालं आहे। तर आमच्या आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत। आम्ही निश्चितपणे एक जे अर्ज माझ्याकडे आले आहेत त्या सर्व अर्जावर मी निर्णय घेणार आहे आणि अमरावतीकरांना योग्य न्याय मिळेल असं मी बघणार आहे। नक्कीच अमरावतीकरांना योग्य न्याय देणार असल्याची माहिती जी आहे ती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।